नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी शब्द हे आपण कोणाकडून तरी उसने घेतो आणि आज या विषयाचं जे शीर्षक मी दिलेलं आहे की पवार साहेबांचे इतके वाईट दिवस आलेत का, हे शब्द माझे नाहीत मित्रांनो. शरद पवारांचे वाईट दिवस आले असं मी म्हटलेलं नाही, खुद्द शरद पवारांनी असं म्हटलंय. आणि म्हणून हे शीर्षक किंवा ते शब्द मी शरद पवारांकडून उसने घेतलेत असं म्हणतो. लोकांची स्मरणशक्ती खूप दुबळी असते. लोकांना आठवणीत काही राहत नाही, लक्षात काही राहत नाही. याच्यावर शरद पवारांचा फार अगाध विश्वास आहे. त्यामुळे आपण सकाळी जे बोललोय त्याच्या नेमकं उलट संध्याकाळी बोललो तरी आपल्याला कोणी प्रश्न विचारणार नाही की सकाळी असं का म्हणालात. इतका शरद पवारांचा लोकांच्या विस्मरण शक्तीवर विश्वास आहे. पण दुर्दैव असं आहे की पवारांनंतरच्या तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये स्मरणशक्ती तितकी दुबळी राहिलेली नाही. आणि त्यामुळेच तुम्ही जे काय वेळोवेळी बोललात त्याच्याबद्दल कोणी जाब विचारत नसला तरी तुम्ही धादांत खोटारडेपणा करता, हे आता हळूहळू तमाम समाजाच्या लक्षात आलंय. आणि त्याची परिणिती गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये झाली आहे की पवारांनी काही करो त्यांचे 40-50 आमदार निवडून येतात. ही जी धारणा होती तिला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठमाती दिली गेली आणि आपल्या बळावर राज्यसभेत निवडून जावं एवढे सुद्धा आमदार पवारांच्या गाठीशी आले नाहीत. आणि कोणाकोणाकडे तरी गयावया करून तुमच्या लाडक्या कन्येला तुम्हाला राज्यसभेत पाठवावं लागलं. एवढा तुमचा अविश्वास आता जनसामान्यात झालाय. पण खोटं बोलायची हौस फिटत नाहीये. आणि म्हणून काल परवा त्यांनी जे काही वक्तव्य केलं, लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेली भाषा, याबद्दल शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. करायला हरकत नाही. कितीही सुसंस्कृत भाषेत देवेंद्र फडणवीस बोलले तरीही त्याला नालायकाची भाषा ठरवायला पवारांना अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. पण ज्या वेळेला आपण अशा प्रकारची वक्तव्य करतो तेव्हा आपण यापूर्वी काय काय बोललोय एवढं तरी तुमच्या स्वतःच्या लक्षात असलं पाहिजे. 2019च्या का 14च्या मला आठवत नाही आता नेमकं, पण बारामती मधल्या शेवटच्या प्रचार सभेमध्ये शरद पवार मंचावर बसलेले होते आणि अशा वेळेला तुमच्या लाडक्या कन्येची लाडकी सहकारी सक्षणा सलगर यांनी मुंबईचा तो वटाणा, दिल्लीचा तो फुटाणा अशी जी भाषा वापरली ती कदाचित शरद पवारांना सर्वात सभ्य आणि सर्वात सुसंस्कृत भाषा वाटली असावी. कारण त्याच मंचावरून सक्षणा सलगर नंतर बोलताना तुमच्याच पुतण्याने अजितदादांनी सक्षणा सलगरच्या भाषेचे वाभाडे काढले होते. त्यावेळेला गुटखा तोंडात कोंबून शरद पवार गप्प बसले होते. कारण अजितदादा म्हणाले होते देशाचा पंतप्रधान आणि देशाचा राज्याचा मुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा भाषेत बोलणं अश्लाघ्य आहे, अशोभनीय आहे. आणि प्रामुख्याने सुप्रियाला ही भाषा आवडते, ती म्हणते ही ग्रामीण भागात चालणारी भाषा आहे. पण साहेब मंचावर बसले असताना हे अजितदादांचे उद्गार आहेत. आणि त्यावरही गप्प बसलेले शरद पवार आज पत्रकारांना बोलावून फडणवीसांच्या भाषेबद्दल बोलतात. याला काय म्हणायचं.
शरद पवार सदा सुखी आहेत म्हणायचं, कारण त्याच्या अलीकडचं जो शब्द आहे तो बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण सदा सुखी माणूस हा इतका लाज लज्जा सोडून वागू शकतो, बोलू शकतो. आणि म्हणून हा विषय मला आज घ्यावा लागला. त्याचं कारण खुद्द शरद पवार आहे. आणि ते जे हेडिंग आहे, इतके दिवस वाईट आले का, हे शब्द सुद्धा मी शरद पवारांकडून उधार घेतलेले. 2024च्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या, त्याचे वेध लागलेले होते. अशा वेळेला कोणीतरी त्या कालखंडामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे गाजलेले आणि गाजत राहिलेले पण वाजलेले नाहीत असे जे मनोज जरांगे पाटील होते, त्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारी देणार का, असा प्रश्न कोणा पत्रकाराने विचारला. तेव्हा उपरोधाने शरद पवार म्हणाले होते की आमचे इतके वाईट दिवस आलेत का. भले राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असेल, बरेच मोठे नेते शरद पवारांना सोडून गेले असतील, तरीही मराठा जनमानसावर आरक्षणाच्या निमित्ताने राज्य करणारा जरांगे पाटील नावाचा माणूस आपल्या पक्षात उमेदवारी म्हणून यायचा, याला शरद पवार वाईट दिवस म्हणत होते. आमचे इतके वाईट दिवस आलेत का, असा उलटा प्रश्न शरद पवारांनी संबंधित पत्रकाराला विचारला होता. जरांगे पाटील यांना उमेदवारी देणार का एवढ्या विषयावर. असे शरद पवार की ज्यांना कितीही प्रतिकूल परिस्थिती असताना मराठा आरक्षणाचा सर्वोच्च योद्धा असलेल्या जरांगे पाटीलला उमेदवारी देणं सुद्धा कमी वाटतं, त्या शरद पवारांना रोजच्या रोज पोरकटपणा खोलचटपणा करणाऱ्या राहुल गांधींच्या बचावासाठी धावत जावं लागलं. याला अच्छे दिन म्हणायचे की बुरे दिन म्हणायचे की वाईट दिवस म्हणायचे, हे तुमचं तुम्ही ठरवा. लोकसभेतल्या विरोधी नेत्याच्या बाबतीत अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरू नये. अरे ज्याच्याबद्दल बोलताय त्याची भाषा काय. नरेंद्र सरेंडर, ये जो नरेंद्र मोदी है इसको रास्ते पर युवा पीटेंगे वगैरे वगैरे भाषा बोलणारे राहुल गांधी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी शरद पवारांना धावायची वेळ आली असेल तर तुम्हाला कळू शकेल की शरद पवार आज नुसतेच शारीरिक विकलांग झालेले नाहीत, दुर्बळ झालेले नाहीत, कमजोर झालेले नाहीत, ते बुद्धीने पण कमजोर झाले. आपण कोणाच्या समर्थनाला जावं याची सुद्धा काय म्हणतात ताळतंत्र शरद पवारांना राहिलं नाही. रोज मानभावीपणे मान डोलवत डोलवत बोलणाऱ्या सुप्रियाताईंनी जरा आपल्या पित्याच्या या बुद्धीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं. दिवसेदिवस ताळतंत्र सुटल्यासारखं शरद पवार बोलायला लागलेत. आपण 57 वर्ष किंवा 60 वर्ष राजकारण केलं वगैरे वगैरे. अरे तुम्ही एवढं मोठं राजकारण केलं होतं तर 10 आमदारांच्या बळावर राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी तुमच्या कन्येला वेगवेगळ्या पक्षांच्या दारात जाऊन पायऱ्या झिजवाव्या लागल्या नसत्या. आपण जे बोलतोय ते आपल्याला लागू नये, आपण थुंकतोय ते आपल्याच तोंडावर पडू नये, एवढी तरी सर्वसामान्य माणसाची बुद्धी शाबूत असते. पवारांची तेवढी नाही. 4-5 वर्षापूर्वी कधीतरी इंडिया टुडेचा सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि त्यांच्याच मुंबई तक या युट्यूब चॅनेलचा संपादक साहिल जोशी यांना शरद पवारांनी एक मुलाखत दिली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींचं जे गुणगान केलेलं होतं ते सुद्धा शरद पवार विसरलेत. आज ज्या राहुल गांधींच्या प्रतिष्ठेची चिंता शरद पवार व्यक्त करतायत त्याचं वर्णन शरद पवारांनी काय केलं होतं आठवतं. उत्तर प्रदेशच्या किंवा उत्तर भारतामध्ये हजारो एकरांची सरंजामी आणि जमीनदारी यांच्याकडे होती.
सिलिंग काढल्यानंतर ती सगळी जमीन गेली, पण त्यावेळेला बांधलेली हवेली मात्र त्या जमीनदारांच्या आजही कब्जात आहे आणि ते आजही त्या थाटात वागतात जमीनदार सरंजामदार म्हणून. आणि सकाळी उठल्यानंतर टेरेसवर किंवा खाटेवर बसून अंगणातल्या म्हणतात त्या डोंगरापासून त्या नदीपर्यंत आणि त्या अमुक पासून त्या तमुक पर्यंत जंगलापर्यंत सब हमारा था, आमचं होतं. आज ते आमचं राहिलेलं नाही, था राहिलेलं नाही. आज त्या पडक्या हवेलीला डागडुजी करण्यासाठी सुद्धा खिशात पैसे नाहीत, अशी काँग्रेसची अवस्था आहे. पण राहुल गांधी त्या जुन्या सरंजामदारी मानसिकतेमध्येच बोलत आणि वागत असतात, असं वर्णन खुद्द शरद पवारांनी राहुल गांधींचं केलं होतं. याला सन्मान म्हणतात की चला राहुल गांधींची 50शी झाली, 60 झाली, तर आता सत्कार करू म्हणून शरद पवारांनी दिलेली ती मुलाखत होती. सगळं संस्थान खालसा झालेल्या एका जमीनदाराची तुलना राहुल गांधींबरोबर करायची आणि मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यायचा विरोधी नेतेपद ज्यांच्याकडे आहे त्यांच्याविषयी. वाह, याला सदासुखी म्हणतात, सदासुखी म्हणतात. शरद पवारांची अवस्था आज मी म्हणतो गांधीजींच्या त्या बकरीसारखी झालेली आहे. गांधीजी बकरीचं दूध प्यायचे असं म्हणतात आणि त्यासाठी त्यांनी बकरी पण पाळलेली होती. आणि बकरीची एक खासियत असते, बकरी पुढे मिळेल तो पाला वगैरे चरत जाते आणि मागे लेंड्या टाकते, त्या कुठे पडल्या आहेत हे बघत पण नाही. शरद पवारांची वक्तव्य आता बकरीच्या लेंडीसारखी झालेली आहेत. त्यामुळे आपणच काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी ज्या लेंड्या टाकल्या त्या त्यांना आठवत नाहीत, माहिती पण नाही. आणि म्हणून ही सगळी आठवण करून द्यावी लागते, या सगळ्या लेंड्या तुमच्या आहेत. आणि मी असं ऐकले, मला खरं माहित नाही, पण खेड्यापाड्यात मी असं ऐकले, बाबळीची झाडं रुजतात, बाबळीच्या बिया रुजतात, त्या बकरीच्या लेंडीतून ज्या बिया जातात, बकरीकडून खाल्ल्या जातात आणि न पचता लेंडीतून पडतात, त्यातूनच बाबळीच्या बियांची रुजवण होते. शरद पवारांच्या वक्तव्याला मी जेव्हा बकरीच्या लेंड्या म्हणतो तेव्हा त्यातून काय काय रुजून बाहेर येतं बघा. आपल्या वयाला तरी लाजावं, बाकी कोणाला लाजू नका. जनाची नाही पण मनाची असं म्हणतात. त्या शरद पवारांनी जरा आरशासमोर उभं राहावं, आपलं रुपडं बघावं आणि मग बोलावं, आपल्याशीच बोलावं. आपण यापूर्वी काय बोललो ते आठवावं. तुमचे वाईट दिवस आलेत हेच तुम्ही यातून सांगताय, की ज्यांना जरांगे पाटील सुद्धा उमेदवारी देण्याच्या लायक वाटत नाही, त्यांना राहुल गांधींच्या प्रतिष्ठेची चिंता सतावते आहे. आणि एवढीच चिंता होती तर मग सुक्षणा सलगरला योग्य वेळेला रोखलं का नव्हतं? अजितदादांनी आठवण करून दिल्यानंतर सुद्धा सक्षणा सलगरला झापलं का नव्हतं? तिथे कळतो हा माणूस तद्दन ओरिजिनल डीएनए मध्ये डुप्लिकेट आहे, भामटा आहे. आणि प्रत्येक वेळेला पकडलं गेल्यानंतर देखील सदा सुखी राहायचं, सदा सुखी. बोलायची गरज नाही, आता या वयात बोलायची गरज नाही. तुम्ही जे बोलता ते ऐकू सुद्धा येत नाही कोणाला. अत्यंत प्रयत्नपूर्वक बिचाऱ्या पत्रकारांना साहेबांची तळी उचलून धरायची असते, म्हणून त्या तुमच्या तोंडातून जो आवाज बाहेर पडतो तो शब्दरूप करावा लागतो. मग बोलू नका ना. पवारांचं राजकारण, सार्वजनिक जीवन, निवडणुकीचं जीवन सुरू झालं त्याच दरम्यान माझी पत्रकारिता सुरू झालेली आहे. आम्हालाही कळतं आम्ही म्हातारे झालोय, आपल्याला मर्यादा घातल्या पाहिजे ते कळतं.
पण आम्ही जाणते नाही इतके तुम्ही जाणते. तुमची ख्याती जाणता नेता, अजाणतेपणे बोलणारा तो जाणता नेता. काय किंमत राहिली बघा ना तुम्हाला. अजूनही आपलं नाणं चालतं हे दाखवण्याची ही केविलवाणी धडपड जी आहे, ती थांबवलं तर आजपर्यंत कमावलेली जी काय अब्रू शिल्लक आहे ती शिल्लक राहील. आज बारामती सुद्धा तुमच्या आवाक्यात राहिलेली नाही. मी तुम्हाला पवारांना तेल लावलेला पहलवान अशी त्यांची प्रशंसा करणारे निळूभाऊ खाडीलकर यांचा अग्रलेख आहे आणि तो 34 वर्ष जुना आहे. पण अजूनही पवारांना त्यातून काही शिकावं असं वाटत नाही. 94 सालच्या अग्रलेखामध्ये 93-94च्या निळूभाऊ म्हणाले होते, अहो गीता सांगायचं वय आलंय, भगवद्गीता सांगायचं वय आलंय आणि तरी कृष्णलीला कसल्या करत बसलात. पण हे कृष्णलीलेच्या पलीकडे गेलेत, बाळलीला चालू आहेत. इतके वाईट दिवस आलेत पवारांना. ठीक आहे, देवेंद्रच्या कृपेने राज्यसभेत पोहोचायचं आणि टेंबा मिरवायचा आणि देवेंद्रला शिकवायचं. पण माणसाला सदा सुखी राहायचं असेल तर हे असले चाळे करावेच लागतात. सांगून काही उपयोग नाही मला माहिती आहे. हे संपलं नाही संपलं, थोडा उसंत झाली की परत काहीतरी अत्यंत पोरकट बालिश शरद पवार करणार आहेत. याविषयी माझ्या मनात शंका नाही, कारण ते सदा सुखी आहेत. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.